आदित्य मेला, कायमचा गेला. आता थोड्याच वेळेत त्याच्या त्याच्या शोक सभेसाठी जावं लागणार सगळ्यांना. पण म्हणून दिशाने इतकं डल दिसून कसं चालेल? नाही ठीक आहे, आदित्य मेलाय वगैरे, पण दिशा दिशा आहे. दिशा सावित्री सारखी गबाळ अवतार घेऊन नाही जाऊ शकत ना. त्यापेक्षा मी आत्ताच थोडा मेकअप अप करून एक कंटिन्युटी सेट करते. हा, परत 10व्या पर्यंत नीट नटता सुद्धा नाही येणार. असं नाही राहायला जमणार बाबा मला. पण आदित्य, खूप लवकर मेलास तू. मला तुझ्यासोबत व्यवस्थित दुश्मनी निभवण्याची वेळच नाही दिलीस. पण असो, माझा चान्स जरी गेलेला असला तरी तू मेलायस यातच मी खूप खुश आहे. दिशा, दिशा, अगं तू तू डोक्यावर पडलीस का? इतकी घाई झालीये का तुला? अजून त्याची बॉडी नाही मिळालेली, तो मेला हे कन्फर्म सुद्धा नाही झालंय. काय केलंस तू? कन्फर्म त्यांना नाही झालं ना अजून, पण तो मेलाय याची खात्री आपल्याला केव्हाच पटली आहे. कन्फर्म झालं नसेल तर थोड्याच वेळात न्यूज येईल, म्हणजे आदित्याची बॉडी सापडेल आणि मग त्याची न्यूज घरात सगळ्यांना कळेल आणि मग कन्फर्म होईल आदित्य मेलाय म्हणून. मी तर काय म्हणते, न्यूज असू मग तुम्ही पण तुमच्यासाठी एक छान फ्रेश व्हाईट कलरची साडी लवकर ऑर्डर करा. नाहीतर आयत्या वेळेस काहीतरी घाणेरडं वेअर करावं लागेल ना तुम्हाला, जुनं. एक काम करते, आत्ताच ऑर्डर करते. पांढरी साडी करायची ना, लगेच ऑर्डर करते आणि हा गाल लाल करायची तयारी पण करते. हा तर झाला तुझ्यामुळे, आता हा पण करून घेते, है ना? जरा माझं ऐक, तू चुकून सुद्धा या अवतारात त्या वहिनींसमोर जाऊ नको, नाहीतर ही साडी तुझ्या बॉडीवर पडेल. कळतंय का? त्या बाईचा मुलगा गायब झालाय, आदित्य गायब झालाय. चवताळलेल्या वाघिणीसारखी अवस्था झाली आहे तिची. नादाला लागू नको तिच्या. ती तुझं काय करेल नाही सांगता येत. काय करणार आहे ती? मला काय करणार? आणि ती असेल चवताळलेली वाघीण वगैरे, पण तिचं माझ्यावर चवताळण्याने तिचा मुलगा तिला मिळणार आहे का परत? आदित्य परत जिवंत होऊ शकतो का त्याने? नाही ना. आणि न्यूज असू मॉम, मला आणि तुम्हालाच नाही तर त्या अहिल्याला सुद्धा तिच्या मुलाची मेलेली न्यूज आली ना की मग व्हाईट साडी वेअर करावीच लागणार आहे. कारण थोड्याच वेळात आदित्यची बॉडी पोलिसांना सापडेल. ऐक ना, त्याची बॉडी आली ना की नेस ही साडी. आता जेवायचंय ना आपल्याला, मग दुसरी साडी नेस, आवर आणि ये खाली. परत चेंज करू. मला अजिबात इच्छा नाही आहे करण्याची, पण तुम्ही सांगताय म्हणून मी करून येईन चेंज. गुड. अरे काय जेवत का नाही आहेत तुम्ही सगळे? इतकं छान जेवण आहे, माझ्या आवडीची भाजी आहे, जेव ना. शी बाई, हे बोर लोक आहेत. तू जेव. भाजी. हॅलो, नमस्कार मॅडम, काही बॉडी सापडल्यात आणि त्या बॉडीजवळ काही पाकिटे पण सापडल्यात. त्या एका पाकिटामध्ये तुमचा आणि आदित्य सरांचा फोटो पण आहे. आम्हाला शंका आहे
की ती बॉडी नक्की आदित्य सरांची असावी. तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा बघून खात्री करून घ्यावी. आई म्हणजे आपल्याला दादाची बॉडी बघायला जावं लागणार आहे. आई काय चाललंय हे सगळं? आई प्रीतम शांत हो. आदित्यला काहीही झालेलं नाहीये, खात्री आहे माझी. आणि माझं मन मला सांगतंय की तो ठीक असणार आहे. तो आदित्य नसणार आहे. हा, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही दोघं जाऊ शकता, पण मी काही येणार नाहीये तिकडे ते आयडेंटिफिकेशन वगैरे करायला. कारण मला असे नेगेटिव्ह विचारच करायचे नाहीयेत मुळात. मला माहिती आहे ना की तो आपला आदित्य नाहीच आहे आणि आपला आदित्य जिवंत आहे. तो सुखरूप घरी परत येणार आहे. एक्सासो मॉम, तुम्ही कोणी जा किंवा नका जाऊ, पण पारूने मात्र तिच्या नवऱ्याची बॉडी बघायला जायलाच पाहिजे. शेवटी बायकोच तर वारसदार आहे. मला त्यांना बघायला जायलाच पाहिजे. संगीताताई, तुम्ही ना एक काम करा. तुम्ही डबे पोचवायची व्यवस्था करा. प्रत्यक्ष जाऊन आदित्य सरांना शोधावं लागेल. ते काय ना, त्या रेल्वेवाल्यांवर भरोसा नाहीये माझा. ते ना काय सांगतात ते तर अजिबात कळत नाही मला. ना पटत तर अजिबातच नाही बघा. त्यामुळे मला असं वाटतं की मी प्रत्यक्ष जाऊन आदित्य सरांना बघायला पाहिजे. त्यांना काय बी झालेलं नाहीये. त्यांना शोधलं ना ते नक्की सापडतील. मी आलेच, तुम्ही पटापट काम करा. मी पारू, आदित्य सापडला. काय? आदित्य सर सापडले? ऐकलं तुम्ही? आदित्य सर सापडले? कुठं सापडले आदित्य सर? आणि मला सांगा, इकडे का नाही आलेत ते? मला सांगा ना, कुठे आहेत आदित्य सर? मग ठीक आहेत ना ते? एक मिनिट. आदित्य सर सापडले? तुम्ही खोटं बोलते की खरं सांगताय? बोला ना. अगं मी का खोटं बोलू? खरंच सांगते मी कधी खोटं बोलते का? इनफॅक्ट मी एव्हरी टाइम खरंच बोलत असते. तुम्ही माझ्या बोलण्याला हलक्यात घेता. आदित्य सापडलाय, पण तो ना आपला आदित्य नाहीये. म्हणजे खरं तर तो आपलाच आदित्य आहे, पण तो आदित्य ना जिवंत नाहीये. आदित्यची बॉडी सापडली, डेड बॉडी.